सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही, एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका स्पष्ट. सरकार दबावात नाही ना, मग 50% आरक्षण हे कसं गेलं? 1994चा GR रद्द का करत नाही? तर काही जाती ओबीसी मध्ये कशा घातल्या? जरांगेंचा फडणवीसांना हा सवाल. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक कुणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचं जरांगेंना हे उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघड धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं हे वक्तव्य. एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीवरती कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटना बदल असंवैधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांचा हा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार हा आयोगाला नाही. शिवसेना पक्षचिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग. कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली. संजय राऊतांचा हा निशाणा. ठाकरेंच्या वकिलाकडून निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न. नरेश म्हस्के यांचीही टीका. शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये. आज दुपारी 2 वाजता पुन्हा होणार सुनावणी. कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद करणार. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची पुन्हा एकदा कान उघडणी. तुम्ही तलवारीचा वापर हा डास मारण्यासाठी करतायत. एफडीए केवळ आपल्या अधिकारांचं प्रदर्शन करतंय, कोर्टानं फटकारलं. अमेरिकेने तेहरानच्या अटी मान्य करेपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव यांची ही भूमिका.